नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो तुमच्याकडे जर वोटिंग कार्ड असेल किंवा तुम्ही नवीन ॲप्लिकेशन केलं असेल आणि त्याच्यात काही तुम्हाला बदल करायचे असतील, उदाहरणार्थ तुम्हाला फोटो, तुमचे नाव, तुमच्या रिलेटिव्हचे नाम, तुमची जन्मतारीख, तुमचा पत्ता असे काही तुमच्याला चेंज करायचे असेल किंवा तुमच्याकडे नजर चुकलं असेल तर मित्रांनो ते अपडेट कसे करायचे, वोटिंग कार्ड अपडेट कसे करायचे याची A to Z माहिती आपण पाहणार आहोत। त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देणार आहोत व तुम्हाला ते ऑनलाईन करत असताना काही अडचणी येत असतील तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, तुम्हाला सर्व शंकांचे निरसन करण्यात येणार आहे। तर चला मित्रांनो आपण वोटिंग कार्ड अपडेट कसे करायचे याची A to Z माहिती पाहूया। आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण स्क्रीनकडे वळूयात। स्क्रीनवर आल्यानंतर क्रोम ब्राउझर ओपन करा आणि सर्च बारमध्ये वोटर ID फिल करून पहिली वेबसाईट राहील होम पेज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, याला क्लिक करा। याला क्लिक करून झाल्यानंतर वोटर IDचं एक पोर्टल ओपन होईल, त्यामध्ये राईट साईडला लॉग इन आणि साइन इन असे दोन ऑप्शन असतील। आपण लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला तो मोबाईल नंबर फिल करायचा आहे जो लॉग इन करताना आपण टाकलेला होता, तो नंबर इथं फिल करून खाली आपल्याला जो कॅप्चर आहे तो जशाचा तसा फिल करायचा आहे आणि रिक्वेस्ट OTPला क्लिक करायचं आहे। मी सर्व प्रोसेस लाईव्ह करून दाखवतोय आणि रिक्वेस्ट OTPला क्लिक करायचं आहे। आता OTP गेलेला आहे तुमच्या मोबाईल नंबरला, तो OTP तुम्ही याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन याला क्लिक करायचं आहे। हे बघा मी OTP टाकून घेतो आणि व्हेरीफाय अँड लॉग इनला क्लिक करतो। क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पोर्टल ओपन होईल। आता 8 नंबरचा फॉर्म आहे हा बघा ऑप्शनला, याला क्लिक करायचं। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पॉपअप येईल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा वोटर ID नंबर टाकायचा आहे। ZRP नंबरची सिरियल असते किंवा दुसरी असते अजून एक, तर दोन प्रकारचे सिरियल असतात। इथं हे बघा ZRP नंबरचा वोटर IDच्या कार्डवर नंबर असतो, तो इथं फिल करून सबमिट या बटनाला क्लिक करायचं। ॲटोमॅटिक तिथं नाव येईल ज्याच्या नावाचा तो वोटर ID आहे आणि खाली ओके बटनाला क्लिक करा। आता 2 नंबरचे ऑप्शन आहे करेक्शनचं, त्याला क्लिक करायचं आहे आणि ओके बटनाला क्लिक करायचं आहे। ओके बटनाला क्लिक केला आता तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल। आता नेक्स्ट बटनाला क्लिक करा आणि इथं तुम्हाला आधार नंबर फिल करून घ्यायचा आहे इथं, आणि तो फिल करून झाल्यानंतर नेक्स्ट बटनाला क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर लाईव्ह प्रोसेस करतोय, सेम प्रोसेस करा। नेक्स्ट बटनाला क्लिक केल्यानंतर इथं सर्व प्रकारचे ऑप्शन येतील। आता आपल्याला नाव, परत मोबाईल नंबर आणि फोटो चेंज करायचा आहे। मी तिघं या ऑप्शनला क्लिक करतो। तुम्हाला अदर काही चेंज करायचे असेल तर ऑप्शन इथं भरपूर आहेत। आता मी इथं मराठीत इंग्लिशमध्ये नाव टाकणार आहे, मराठीत ऑटोमॅटिक येणार आहे, हे बघा आलं। तसंच आपण आता आडनाव देखील इंग्लिशमध्ये टाकणार आहोत, मराठी ऑटोमॅटिक येणार आहे। आणि इकडे ऑप्शनला येस करायचं आहे, लक्षात घ्या येस करायचं इथं। त्यानंतर आपल्याला खाली मोबाईल नंबर फिल करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर तुम्हाला जो लिंक करायचा असेल किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो नंबर टाकला असेल तो इथं फिल करा। आणि फोटो आता चॉईस करून घ्यायचा आपल्याला, तुमच्या वोटर IDवरचा फोटो देखील चेंज करून घ्यायचा आहे। तो सिलेक्ट करायचा, त्याला तो क्रॉप वगैरे करून घ्यायचा आणि सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे। सेव्ह बटनाला क्लिक केलं, झाला, ओके करा, झाला। आता तुम्हाला आधार कार्ड अपडेट जे झालेलं आहे तुमचं आधार कार्ड ते इथं आपल्याला अटॅच करायचं आहे। फाईल चूज करा आणि मी स्कॅन करून ठेवलेले आहे ते आधार कार्ड। आता इथं मी PDF किंवा JPG फाईल कोणतीही चालेल, हे बघा झालं। आता नेक्स्ट बटनाला क्लिक करा। आता खाली इथं प्लेस टाकायचे, तुमचं जे गावाचं नाव असेल ते गावाचं नाव इथं फिल केलं तरी चालेल किंवा जिथून ॲप्लिकेशन करताय ते पण चालेल। नेक्स्ट करा। खाली आता इथं कॅप्चर टाकायचा आहे, जो वरचा कॅप्चर आहे तो सेम जशा तसाचा फिल करा आणि तो कॅप्चर टाकून झाल्यानंतर सेंड OTP आपल्याला क्लिक करायचं आहे, कारण मोबाईल नंबर देखील आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। सेंड OTPला क्लिक करतो। आता OTP गेलेला असेल तुमच्या नंबरला, तो OTP बघा आणि तो OTP इथं तुम्हाला परत सर्व टाकून घ्यायचा आहे ॲक्युरेट आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे। केलं, हे बघा तुमचा फॉर्म आता इथं पूर्ण दिसेल तुम्हाला। आता सर्व फॉर्म बघून घ्यायचा, काही चुका करत असेल तर एडिट करू शकता। आता साइनिंग अँड सबमिटला क्लिक करून येस करा। येस करून जाण्याचा थोडा वेट करेल, हे बघा प्रोसेस घेईल। आता इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर फिल करून तुम्हाला गेट OTPला क्लिक करायचं आहे। मी पूर्ण आधार नंबर टाकून घेतो आणि गेट OTPला क्लिक करतो। OTP तुमच्या नंबरला सेंड झालेला आहे, तो OTP आता मी इथं फिल करून घेतो। खालचं जे इन्स्ट्रक्शनचं बॉक्स आहे तो ॲटोमॅटिक टिक होईल जेव्हा आपण OTP टाकणार आहे। बघा OTP टाकला, खाली टिक झाला ॲटोमॅटिक आणि सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे। सबमिट बटनाला क्लिक केलं म्हणजे तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला राहील। थोडा वेळ घेईल, प्रोसेस होते पूर्ण, मध्ये डिस्कनेक्ट करू नका। हे बघा झालं। आता इकडे डाउनलोड एक्नॉलेजमेंट रिसिप्ट राहील, ते प्रिंट करून घ्यायची आहे आणि आपल्याला एक प्रिंट ती कस्टमरला द्यायची प्रूफ म्हणून, आणि एक प्रिंट तुमच्या जवळ ठेवा, जे ती प्रिंट आपल्याला पुढे डॉक्युमेंटसोबत जोडून आपल्याला
तहसील कार्यालयाला जमा करावी लागते। अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।